स्वतःच्या गुडघ्यातल्या वेदनांना नातवाप्रती असलेल्या प्रेमापुढे फार छोटं ठरवलं. त्या गर्दीच्या बाजारात दुखऱ्या पायांनी फिरून तुम्ही जो पाळणा निवडलात तो केवळ लोखंडाचा नव्हता, तर त्यात तुमच्या मायेची ऊब आणि नातवासाठीचे आशीर्वाद गुंफलेले होते. तो पाळणा घरी आणल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते कोणत्याही औषधापेक्षा मोठं होतं. शरीराला होणारा त्रास तुमच्या मनातील आनंदाने पार धुवून टाकला होता. कधी माहेरवरून सासरी जाण्यास निघाल्यावर नातवंडांसाठी खिशात जाणारा तुमचा हात आणि त्या खिशातून खाऊसाठी दिलेले पैसे कितीही नका देऊ म्हटलं तरी कितीही आपुलकीने तुम्ही नातवंडाच्या हातामध्ये ठेवत असत. नातवाप्रती तुमचं हे वेडं प्रेम आणि त्यांना दिलेले आशीर्वाद बघून तेव्हा डोळे भरून येत आणि आज तेच आठवणी म्हणून रडतंय. जेव्हा गुडघ्यांनी साथ सोडली तेव्हा त्यांच्या शब्दांनी आम्हाला आधार दिला. वेदना शरीराला होत होत्या, पण दादांच्या मुखातून नेहमी प्रोत्साहनाचे शब्द बाहेर पडत होते. आम्ही सोसलं ते तुमच्या वाट्याला येऊ नये ही एकच ओढ त्यांच्या डोळ्यात शेवटपर्यंत होती. दादा थकले होते, पण आमची प्रगती बघून त्यांचा चेहरा उमेद गाठायचा. आम्ही पोरके झालो. नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 18 फेब्रुवारी 2026 हा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस ठरला. काळही काही वेळासाठी थांबला होता. ज्या मायेच्या उबदार चादरीने आम्हाला आजवर जगातील सर्व संकटांपासून वाचवलं, ती चादर अचानक कायमची उडून गेली. ज्या हातांनी आम्हाला चालायला शिकवलं ते हात कायमचे विसावले. आज आम्ही शिकलो, मोठे झालो, प्रगतीही केली, पण ज्यांच्यासाठी हे सगळं करायचं होतं ते आज पाहायला उरले नाहीत. घर आहे, माणसं आहेत, पण त्या हक्काच्या सावलीविना आम्ही आज खऱ्या अर्थाने पोरके झालो आहोत. तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही, पण तुमच्या कष्टाची आणि संघर्षाची शिदोरी घेऊन आम्ही पुढे जात राहू.